बाळ आल्याच्या नंतर वाट लागते हे मला माहिती आहे, पण माझी आधीच वाट लागली आहे. एवढे सर्व बाळाचे कपडे ठेवले मी कपाटमध्ये. सगळ्यांना पहिले हँड सॅनिटाईज करायला लावायचे, त्यानंतर बाळाला पण त्यांच्या हातामध्ये द्यायचं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आता इतकं छान वातावरण झालं, मस्त आभाळ आलंय आणि आज आहे 14 तारीख. तर बघू शकता, म्हणजे जून महिना अर्धा गेला आहे आणि त्यानंतर कुठेतरी वातावरण चेंज होतं आहे. जरा ऊन थोडंसं कमी वाटायला लागलं आता आणि मस्त छान ढगं आलेत. भारी वाटतंय. पाऊस येईल का नाही माहिती नाही, काय होईल तर. आणि मला इतक्या दिवसापासून एक काम करायचं होतं, त्याची शॉपिंग मी इतक्या दिवसापासून करून ठेवली, जसं की बाळाच्या कपड्याची, पण ते वॉश करायचे राहून गेले. काही ना काहीतरी कारणानं मला कंटाळ येत होता, नाही तर मग काहीतरी व्हायचं आणि ते रोज तसेच राहून जात होते. म्हटलं आता आज वॉश करून घेते त्याला, कारण आता 15 दिवस राहिले म्हणता येईल माझ्या डिलिव्हरीसाठी. म्हणून म्हटलं आज पटकन वॉश करून घेते. आज तसं ऊन खूप कमी आहे, आभाळ आलेलं आहे आणि मला असं कडक ऊन पाहिजे होतं कपडे वाळवण्यासाठी, पण ठीक आहे, वाळून जातील तेवढ्या वेळामध्ये. आता पहिले मशीनलाच लावणार मी. आधी ठरलं होतं हातानेच धुवायचं, पण मशीन घेतली आणि मग नंतर मशीनमध्ये कळालं की एक बेबी केअर मोड आहे, सो त्याच मोडला लावून देणार मी कपडे. हाताने नाही वॉश करणार, कारण इतक्या वेळ मला काही बसलं जायचं नाही. आणि मग म्हटलं मशीनला मोड आहेच त्याचा, तर आपण त्यालाच कपडे लावूयात आणि तसंच मी कपडे वॉश करणार आहे. तर आत्ता 12 वाजले. बराच वेळचे कपडे लावायचे होते मला मशीनला, पण मी अशीच बसले होते गप्पा मारत आईसोबत, मग ते राहून गेलं. आता म्हटलं चला व्हिडिओला पण स्टार्ट करते, तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते सगळ्या गोष्टी. आजचा दिवस कसा जातो आहे, परत मी कपडे काय काय वॉश केले, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आणि कपडे वॉश करण्यासाठी मी म्हणजे कुठलं लिक्विड वगैरे काय यूज करणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते. सो चला, तुम्ही व्लॉग असाच कंटिन्यू करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे बघू शकता मी काढून ठेवले तशा 2 बॅग. तुम्ही बेबी शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. एवढे 2 मला बॅगमधले कपडे पूर्ण वॉश करायचे. त्यानंतर हा जो मेकअप पाऊच आहे हा पण वॉश करायचा आहे, पण आता हा मला हातानेच वॉश करायला लागेल. हा मशीनमध्ये काही वॉश करायला जमणार नाही, त्यामुळे आता हे 2 बॅग मी घेऊन मशीनकडे जाते आणि त्यानंतर मग हे कपडे वॉश करून घेते. इकडे ना आता खूप छान अशी गंमत झालेली आहे, ती तुम्हाला सांगतेच. झालं असं की आम्ही अगोदर विचार केलेला मस्त मशीनला कपडे लावून देता येईल आणि ते सुकत टाकता येतील, पण म्हणजे 2-3 कपडे मशीनमध्ये टाकले आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की या कपड्यांचा कलर जो आहे ना तो एकमेकांना लागेल. म्हणजे आता बेबीचे जरी कपडे असले तरी त्यांचाही कलर जातो शेवटी, आणि फर्स्ट टाईम वॉश करणार होते, त्यामुळे मग मला ते वाटलं की जर कलर गेला ना ह्याचा ह्याला जर कलर लागला तर सगळे जे कपडे आहेत ना ते खराब होतील. आणि मग इथे मी विचार करत होते आणि आईला सगळं बोलत होते की असं असं होईल. मग त्या पण बोलल्या की हां होऊ शकतं, मग जाऊ दे म्हणे, आपण हातानेच वॉश करून टाकूयात. त्यांना तर काही वॉश म्हणजे करायचं म्हणजे फक्त पाण्यातून वगैरे काढायचं होतं, पूर्ण काही धूत बसायचं नव्हतं एवढं साबण वगैरे लावून. त्यामुळे मग नंतर म्हणजे आमचं असं ठरलं की चला आता आपण हातानेच वॉश करूयात. तर मस्त गरम पाणी केलं मशीनमध्ये, तसं गरम पाण्यातच आम्ही वॉश करणार होतो, पण आता मशीनचं कॅन्सल झाल्यामुळे मग हीटर लावून दिलं आणि गरम पाणी करून घेतलं 1 ते 1.5 बकेट, आणि त्याच्यामध्येच आम्ही कपडे वॉश करत होतो. खरं तर इकडे मी आत्ता विचार करत होते आणि आईला म्हणत होते की असं असं होईल म्हणून, पण इतकं टेन्शन आलं. म्हटलं आता चला आपल्याला उन्हामध्येच हे सगळ्या गोष्टी करायला लागतील. मला तर काही खाली जास्त बसलं जात नाही, पण मग नंतर आम्ही दोघींनी मिळून सगळे कपडे वॉश करून घेतले. आणि मग मला आमच्या नॉर्मल कपड्यांची सुद्धा मशीन लावायची होती, जी रेग्युलरचे आमचे कपडे आहेत ते. म्हटलं चला ते तरी कपडे मी मशीनला लावून देते आणि हे जे बाकीचे कपडे मी आतमध्ये टाकलेत बाळाचे ते सुद्धा काढून घेते. तर बघा, म्हणजे असं काहीतरी आपण ठरवतो आणि त्या गोष्टी होतातच असं नाही. आपण नाही ठरवलं तरी त्या गोष्टी होऊन जातात, आणि ज्या गोष्टी ठरवल्यात ना त्या कधीच पूर्ण होत नाही. माझ्या बाबतीत तरी असंच होतं, नेहमी उलटंच घडतं. तर चला असो, मी बाळाचे कपडे सगळे बाहेर काढून घेतले बाथरूममधून आणि इकडे जे कपडे आहेत आमचे रेग्युलरचे ते कपडे टाकून दिले मशीनमध्ये. आणि म्हटलं चला हे कपडे तर वॉश होतील आणि मग नंतर हे कपडे जे आहेत ते सगळ्यात लास्टला मी वाळत घालेल. अगोदर बाळाचे कपडे ऊन आहे तर ते सुकून घेता येतील, आणि जेव्हा संध्याकाळ होईल म्हणजे पूर्ण कपडे सुकल्याच्या नंतर मग मी ते कपडे सुकत टाकेल जे रेग्युलरचे आहेत ते. तर इतकं मोठं कन्फ्युजन होतं ना, आणि मी सगळं घरातली कामं सोडून हे काम करायला घेतलं अगोदर.
अगोदर म्हटलं उन्हामध्ये सगळं छान वाळून निघतील, पण काय सगळा प्रॉब्लेमच झाला. आणि मग नंतर मी आणि आई हे सगळं करत बसलो. मग काय थंड पाण्यामध्ये आम्ही छान पिळून घेतले आणि अगोदर जे गरम पाणी केलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकलं आणि त्यानंतर ते कपडे छान असे हातानेच वॉश करून घेतले. तर लिक्विड मी जे एरियलचं लिक्विड होतं जे तुम्हाला मशीनवरती दिसलं असेल तेच टाकलं, पण एकदम कमी क्वांटिटीमध्ये मी यूज केलं. मी काही त्यासाठी बेबीचं जे लिक्विड मिळतं ते काही यूज केलेलं नाही आहे किंवा असं स्पेशल लिक्विड यूज केलेलं नाही आहे. म्हटलं थोडंसं आपलं नावापुरतं आपण टाकूयात. आणि इतके जास्त छोटे छोटे कपडे आहेत ना बाळाचे, बापरे, आम्हाला इतका वेळ लागला हे सगळे कपडे वाळत टाकायला. आणि त्याला जे लंगोट आणि टोपरी वगैरे होते ना त्याला तर भरपूर वेळ लागला. मी अशी सगळी स्टँडला बांधून दिली आणि नंतर मग हे सगळं करता वेळी मला लक्षात आलं की जे बाळाचं स्टँड मिळतं कपडे वाळत घालण्याचं, ज्याला चिमटे असतात, आपण तेच ऑर्डर करूयात. तर मी आईला म्हटलं की आपण ते ऑर्डर करून टाकूयात, म्हणजे आपल्याला पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि आपण त्याला छान असं कपडे लटकू शकतो बाळाचे, म्हणजे व्यवस्थित सुक. तर मग आता मी तेच करणार आहे. एकदा डिलिव्हरी झाली ना की छान असं ते ऑर्डर करून टाकते, म्हणजे कसं पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आणि पावसाळ्यामध्ये खूप जास्त कपडे लागतात बाळाला, एकतर वाळायचेही नाही ते आणि त्यातले त्यात ते सुशीचे खूप जास्त कपडे भिजणार. त्यामुळे म्हटलं चला आपण जे आहे ते ऑर्डर करूयात. आणि इथे ना लंगोट खूप जास्त होते ॲक्च्युली, ड्रेसपेक्षा सगळ्या गोष्टींपेक्षा ना लंगोट खूप जास्त होते. म्हणजे मी जे ऑनलाईन ऑर्डर केलेले ते ऑफलाईन घेतलेले, माझ्या ताईने पाठवलेले, असे बरेचसे लंगोट होते. आणि लंगोटलाच आम्हाला एवढी मोठी जागा लागली ना तिथे वाळत घालायला. म्हटलं अवघड आहे. तरी पण मला आई बोलल्या की हे सुद्धा कमी पडतील म्हणे, पावसाळ्यामध्ये अजून जास्त लंगोट लागतील. म्हणून म्हटलं ठीक आहे, आपण बाळवते तर यूज करणारच आहोत. माझ्या मम्मीने बाळवतीसाठी साडी वगैरे घेतली म्हणजे घरातच होती ती केली. आम्ही कपडे वॉश करून घेतले. त्यानंतर माझं ब्लिंकिटवरून एक पार्सल आलं होतं. मी 2-3 गोष्टी मागवल्यात माझ्यासाठी आणि बाळासाठी. त्या काय मागवल्या ना ते तुम्हाला पुढे दाखवतेच मी. पण त्याआधी इकडे हे बघून घ्या की पूर्ण पार्किंगमध्ये असला राडा केला आहे ना आम्ही, बापरे. इकडे बघू शकता कपडे, गेटवरती सुद्धा मी बाळाचे टॉवेल वगैरे टाकलेले, ब्लँकेट आणि टॉवेल. इकडे पूर्ण कपडे उन्हात वाळत घातलेले. आणि त्यानंतर आम्हाला जागा पुरली नाही, प्लस हे छोटे छोटे मिटन्स आणि सॉक्स होते. म्हटलं ते कसे आपण वाळत घालणार ना, त्यामुळे मग इकडे टोपल्यातच आम्ही वाळत टाकले आणि त्याला खालीवर करणं चालू होतं. बाकी पार्सलमध्ये सोनपापडीसुद्धा ऑर्डर केलेली, जी की मला खायची होती, ती खाऊन घेतली. आणि आता पुढे तुम्ही व्हिडिओ बघा. तर आम्ही बाळाचे जे कपडे होते ते अशा प्रकारे वॉश करून ठेवले जसं तुम्ही बघितलं. त्यानंतर मग मी मशीनला कपडे लावून दिले, जे आमचे रेग्युलरचे कपडे होते. आणि ते मशीनमध्ये तसेच राहिले, कारण मग वाळत टाकायला काही जागा नव्हती. आम्ही पहिले ना दोरी बांधलेली, पण ती नंतर सोडून टाकली. म्हटलं एवढे कपडे नसतात, सो दोरीची काही गरज नाही आपल्याला, आणि स्टँडवरती ॲडजस्ट होऊन जातं. त्यामुळे मग ते कपडे मशीनमध्ये राहिले. आणि जेवण करायला 1:30 वाजला, म्हणजे माझं दुपारचं होतं. ह्या दोघांना लेट झालं होतं. मी सकाळी नाश्ता केलेला, उपमा खाल्ला होता, त्या दोघांनी काही खाल्लेलं नाही. तर मग थोडंसं लेट झालं. मग मस्त 1:30 वाजता जेवण वगैरे केलं. आज जेवणामध्ये कढी भात बनवलेला आणि चपातीसुद्धा होती. तर सगळ्यांचंच आवडतं जेवण होतं आजचं, कारण कढी सगळ्यांनाच आवडते आम्हाला. तर मग मस्त जेवण केलं आणि पोटभर जेवल्यावर ना इतकी जास्त झोप आली की मी झोपले होते. आणि मला आत्ता असं होतं, माझ्या झोपेची पूर्ण वाट लागली आहे. म्हणजे बाळ आल्याच्या नंतर वाट लागते हे मला माहिती आहे, पण माझी आधीच वाट लागली आहे. असं होतं आहे मला ना, रात्री 2, 2:30, 3 वाजेपर्यंत अजिबात झोप लागत नाही आहे. का होतं आहे का नाही मला माहिती नाही, पण मला बिलकुल झोप लागत नाही. आणि तिथून पुढे मला झोप लागते. त्यात पण मला सकाळी सकाळी जाग यायला लागते, 5, 5:30, 4, 4:30 अशी जाग येते. आणि नंतर परत मला झोप लागत नाही 6, 6:30 वाजेपर्यंत कंटिन्युअसली. आता 3 ते 4 दिवस झाले हाच माझा झोपेचा पॅटर्न चालू आहे. आणि मला सकाळी उठावंसंच वाटत नाही. भले 10 वाजू द्या, पण मला बिलकुल उठावं वाटत नाही. मी 9:30ला वगैरे अशी उठते आहे. आणि माझी झोप पूर्ण न झाल्यामुळे ना मला दुपारी झोप येते. आणि दुपारी मी त्याच्यामुळे झोपते आहे. आज पण मी 1-1.5 तास झोपले. आणि ब्लिंकिटवरनं पार्सल मागवलं होतं, तुम्ही बघितलंच. सो 4-5 वस्तू मी मागवल्यात. त्यात काय काय ऑर्डर केलं हे मी तुम्हाला नंतर दाखवते थोड्या वेळाने. आत्ता ते मी मागवलं, म्हणजे बराच वेळ झाला त्याला येऊन. ते आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही तर बघितलं सोनपापडी खाल्ली, म्हणजे सोनपापडी मागवली होती, सोनपापडी खाल्ली. आणि त्यानंतर मी झोपले. सो आत्ताच उठल्याच्या नंतर मी परत जे बाळाचे कपडे होते ते कपडे सगळे काढून घेतले. आईने कपड्यांच्या घड्या मारल्या, मी ठेवून दिले कपाटामध्ये. आणि मशीनचे कपडे ते काढले, ते वाळत टाकले, घरं झाडली, थोडी भांडी होती ती भांडी घासून घेतली. आता थोडीशी निवांत झाले. आणि
आता थोड्या वेळानं तुम्हाला दाखवते की मी ब्लिंकिटवरून काय काय ऑर्डर केलं आहे. खरं तर त्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे माझ्यासाठी आणि बाळासाठीच ऑर्डर केल्यात. जास्त काही नाही आहे, 4-5 वस्तू आहेत ज्या मला हॉस्पिटल बॅगमध्ये पॅक करायच्यात. आणि आता तुम्हाला माहितीच आहे माझी डिलिव्हरी खूप जास्त जवळ आलेली आहे. 7 तारीख मला दिलेली, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तसंच आता 15 दिवसच राहिले म्हणता येईल, कारण आत्ता 15 तारीख आहे आणि 15 दिवस राहिले असं म्हटलं तरी चालेल. तर मग त्यामुळे म्हटलं आपण सगळी तयारी आपली करून घेऊयात, कारण ऐनवेळी काहीच सुधारणार नाही आणि लगेच हॉस्पिटलला जावं लागेल जेव्हा मला पेन स्टार्ट होईल त्यावेळेस. तर म्हटलं आपण तयारी करूयात. सो अशा प्रकारे आज सगळी तयारी केली. उद्या किंवा परवा हॉस्पिटल बॅग रेडी करेल, माझीसुद्धा बाळाचीसुद्धा. त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे तुम्हाला पण हेल्प होईल जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर, की बाळासाठी आपल्याला काय काय पॅक करायचं, आपल्यासाठी काय काय पॅक करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि आज ना मी हे नवीन मंगळसूत्र घातलं आहे, जे मी ऑफलाईन घेतलेलं. ह्याची जर लिंक मला मिळाली तर मी हे करेल, डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा मी प्रोडक्ट टॅग करते जर मला सेम मिळालं तर. तर हे थोडंसं मला वाटतं मला सूट नाही करत आहे का काय माहिती. ह्याची जी चेन आहे ना ती थोडीशी ब्रॉड आहे बहुतेक, म्हणून सूट नाही करत आहे. मी आज फर्स्ट टाईमच वेअर केलं आहे. बरेच दिवस झाले त्याला घेऊन घरातच पडलेलं होतं, पण आज फर्स्ट टाईम वेअर केलं आहे. आणि झोपेतून उठल्याच्यानंतर मी फक्त माझ्या फेसवरती पाणी मारले, काहीच आवरलेलं नाही आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात ज्या गोष्टी झाल्यात किंवा ज्या मी तुमच्यासोबत शेअर नाही केल्यात त्या तुम्हाला सांगते एकदा. असं विचार आला मला, त्यामुळे तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी बोलते आहे. आता स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकाचं बघू काय अजून काय मिळ नाही आहे, काय बनवायचं काय नाही, काहीच कळत नाही आहे. तर थोड्या वेळाने मी तुमच्यासोबत शेअर करते मी ब्लिंकिटवरून काय काय ऑर्डर केलं आणि त्यानंतरनं बाळाचे कपडे मी कसे ठेवलेत काय नाही ह्या पण गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे बघू शकता एवढे सर्व बाळाचे कपडे ठेवले मी कपाटमध्ये. एक पूर्ण कप्पा जो आहे ना बाळासाठी रिकामा केला. इकडे सध्याचं हे ठेवलं आहे कंगवाचं वगैरे, ते काढून घेईल. पण इकडे ड्रायशीट, टॉवेल, लंगोट वगैरे सगळ्या गोष्टी अशा ठेवून दिल्यात. आता ना मला बाळासाठी एक छोटंसं कपाट पण घ्यायचं आहे, पण ते घेईल मी डिलिव्हरी झाल्याच्या नंतरनं. सो सध्याचे हे असे काहीसे कपडे ठेवलेत. तर आता मी किचनमध्ये आहे सध्या, कारण किचनमध्ये काम होतं त्यासाठी आले आणि मला लगेच आठवलं की हे जे ब्लिंकिटवरून मी गोष्टी मागवल्यात तर त्या काय काय ऑर्डर केल्या ना हे तुमच्यासोबत शेअर करून टाकते, म्हणजे आपला व्लॉग जो आहे तो कम्प्लीट होऊन जाईल. आणि मी जर आत्ता कंटाळा केला तर एवढ्या एका गोष्टीमुळे ना ते राहून जाईल. तर मी 3-4 वस्तू ऑर्डर केल्यात माझ्यासाठी बाळासाठी. तर सोनपापडी तर पहिलेच आम्ही खाऊन घेतली, तुम्ही बघितलंच. तर त्यानंतर ना मी इकडे बाळासाठी वेट वाईप्स ऑर्डर केल्यात, ज्या की मदर स्पर्शच्या आहेत आणि ह्या ब्लिंकिटवरनं यामुळे ऑर्डर केल्या की मला फास्ट डिलेवरी मिळेल. मला आता माझ्या हॉस्पिटल बॅग पॅक करायची आहे जी मी उद्या करून घेईल. तर त्यासाठी मी ह्या मदर स्पर्श ब्रँड जो आहे तो खूप छान ब्रँड आहे असं मी ऐकलं आहे. मी खूप जास्त रिसर्च केलं आहे, त्यानंतर हे प्रोडक्ट चूज केलं. त्यानंतर बाळासाठी मी एक रॅश क्रीम मागवली जी की हिमालयाची आहे आणि मी फक्त 50 ग्रॅमची जी आहे ती ऑर्डर केली आहे सध्या, जी मला 140 रुपयाला मिळाली आहे. इकडे बघू शकता, पण तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित. 50 ग्रॅमची. ह्याच्यामध्ये रॅश क्रीममध्ये सेबामेड, त्यानंतरनं सेटाफिल, अजून टेडी बार, हे सगळे ब्रँड खूप चांगले आहेत. पण मी विचार केला की आपण आत्ताच एवढ्या लवकर त्या एवढ्या मोठ्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करायला नको, कारण ते खूप जास्त कॉस्टली जातं. बाळाला कुठली सूट होईल कुठली नाही हे मलाही माहिती नाही आहे. पण मग त्यामुळे स्टार्टिंगला मी हिमालया घेतली. मी याच्यावरती पण रिसर्च केलं, मला असं वाटलं सध्या 50 ग्रॅम आणि हिमालया हा ब्रँड आपण घेऊयात, म्हणजे नंतर मग डॉक्टर जी सजेस्ट करतील ती यूज करता येईल. सो ही एक घेतली. त्यानंतर सॅनिटायझर मी एक घेतलं डेटॉलचं, जे की खूप छोटं आहे. हे सुद्धा मी 50 mlचंच घेतलं, जे मला हॉस्पिटलमध्ये काम येईल. कुणी बघायला आलं बाळाला वगैरे तर त्यांना मी डायरेक्ट बाळ नाही देणार, माझं ठरलेलं आहे. मी विजयला पण सांगून ठेवलं की जे कुणी येईल आपलं घरचं असू दे बाहेरचं असू दे सगळ्यांना पहिले हँड सॅनिटाईज करायला लावायचे, त्यानंतर बाळाला पण त्यांच्या हातामध्ये द्यायचं. सो हे माझं ओपिनियन आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. माझंही आहे असा
की मी बाळाला डायरेक्ट कुणाच्या हातात देणार नाही, पहिला हँड सॅनिटाईज करायला लावणार. भले समोरच्याला थोडंसं वाईट वाटेल, पण एक माझी वेगळी फिलिंग आहे, जी तुम्ही जर मॉम असाल तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल. त्यानंतर मी माझ्यासाठी हे मॅटर्निटी पॅन्टीज ऑर्डर केल्यात, ज्या की मला लागणार आहेत 2-3 दिवस तरी लागतील डिलिव्हरी झाल्याच्या नंतरनं. सो या एक ऑर्डर केल्यात. तर हा ब्रँड मी का ऑर्डर केला काय नाही हे तुम्हाला मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, हॉस्पिटल बॅग पॅकिंगच्या व्हिडिओमध्ये. आत्ता मी काही याच्यावरती डिटेलमध्ये तुम्हाला बोलत नाही. तर ह्या अशा काहीच्या 4 गोष्टी मी ऑर्डर केल्या. टोटल 5 होत्या सोनपापडी पकडून, जी की संपली. आता या 4 गोष्टी आहेत. आत्ता मला कॉल येऊन गेला एक, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये स्टॉप केलेला, आता परत स्टार्ट करते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी ऑर्डर केल्या त्या आता परत ह्या बॅगमध्ये ठेवून देते आणि डायरेक्ट उद्या काढेल जेव्हा मला हॉस्पिटल बॅग पॅक करायची आहे. तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, म्हणजे तुम्हाला हेल्प होईल की हॉस्पिटल बॅगमध्ये आपल्याला काय काय पॅक करायचं आहे. आणि आता डिलिव्हरीसाठी एक 15 दिवस राहिले असं म्हणता येईल. तसं सांगता येत नाही कधी होईल कधी नाही, पण आपण डेटनुसार पकडून जाऊयात तसं एक 15-20 दिवस राहिलेत म्हणून. तर आता मला 10-10 दिवसाला चेकअपसाठी जावं लागतं, रुटीन चेकअपसाठी. सो ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल नेक्स्ट व्हिजिटला की डॉक्टर काय बोलले काही नाही. याआधी तर मी काय तुमच्यासोबत शेअर केलंच नाही आहे, पण नेक्स्ट व्हिजिटला मी नक्की शेअर करेल. तर उद्या हॉस्पिटल बॅग रेडी करायची आहे. नंतर मला वेळ मिळणार नाही आहे, कारण नंतर माझ्या सासऱ्यांचं वर्षश्राद्धसुद्धा येतं आहे. सो त्याचीसुद्धा मला भरपूर तयारी करायची आहे. बघूत आता ज्या गोष्टी होतील त्या तुमच्यासोबत शेअर करेल आणि इथून पुढे ट्राय करेल व्हिडिओ रेग्युलर शूट करायचा. मध्ये 10 दिवस आपले व्हिडिओज आले नाही तर तुमचे खूप जास्त मला मेसेज येत होते, कमेंट येत होत्या डिलिव्हरी झाली का. तर त्यामुळेच आता मी अपडेट करेल तुम्हाला नक्कीच प्रत्येक गोष्टीचं, आणि ॲक्टिव्ह राहण्याचं ट्राय करेल इन्स्टाला सुद्धा आणि यूट्यूबला सुद्धा. कंटाळा करणार नाही, मेन म्हणजे जो मला कंटाळा येतो व्हिडिओचा तो मी आता करणार नाही आहे. तर चला, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आता शेअर केल्याच आहे. आपला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दम लागतं मला पार बोलता वेळी. तर चला, भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.